मित्रांनो, जंगलात अनेक प्रकारचे पक्षी असतात. प्रत्येक पक्षी उडतो, पण प्रत्येक पक्षाची उंची, धैर्य आणि विचार करण्याची पद्धत सारखी नसते. त्या सर्व पक्ष्यांमध्ये एक पक्षी असा आहे, जो आपल्या सामर्थ्यामुळे, आत्मविश्वासामुळे आणि निर्भय स्वभावामुळे नेहमीच इतरांपेक्षा वेगळा दिसतो. तो म्हणजे गरुड. गरुड फक्त आकाशात उंच उडत नाही, तर तो संकटांनाही वेगळ्या नजरेने पाहतो. जेव्हा वादळ येतं, तेव्हा इतर पक्षी सुरक्षित जागा शोधत लपून बसतात. पण गरुड मात्र वादळाला घाबरत नाही. तो त्याच वादळाच्या वेगाचा उपयोग करून आणखी उंच भरारी घेतो. म्हणूनच गरुडाला आकाशाचा राजा म्हटलं जातं. मित्रांनो, आपल्या आयुष्याचंही काहीच असंच आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी येतात, अपयश येतं, टीका होते आणि अनेक कठीण प्रसंगाचा सामना करावा लागतो. पण यशस्वी आणि सामान्य माणसामधला खरा फरक परिस्थितीत नसतो, तर त्या परिस्थितीकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात असतो. काही लोक संकट आलं की घाबरतात, हार मानतात आणि आपल्या स्वप्नांचा त्याग करतात. पण काही लोक त्याच संकटांना संधी बनवतात, त्यातून शिकतात आणि आयुष्यात मोठं यश मिळवतात. गरुड आपल्याला हाच सर्वात मोठा धडा शिकवतो की परिस्थिती कितीही कठीण असली तरी धैर्य, संयम, आत्मविश्वास आणि योग्य विचार यांच्या बळावर प्रत्येक वादळावर विजय मिळवता येतो. जर तुम्हालाही आयुष्यात इतरांपेक्षा वेगळं यश मिळवायचं असेल, मजबूत व्यक्तिमत्व घडवायचं असेल आणि कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहायचं असेल, तर गरुडाकडून शिकण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गरुडाचे असे 7 प्रभावी नियम, जे तुमचा विचार करण्याचा दृष्टिकोन बदलतील, तुमच्यात नेतृत्व गुण निर्माण करतील, आत्मविश्वास वाढवतील आणि आयुष्यात कोणत्याही संकटाला न घाबरता राजासारखं जगायला शिकवतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या 7 नियमांपैकी एक नियम तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देईल आणि तुमच्या यशाचा पाया ठरेल. नियम क्रमांक 1, वादळापासून पळू नका, त्याचा उपयोग करा. वादळ आलं की बहुतेक पक्षी सुरक्षित जागा शोधून लपून बसतात. त्यांना वादळाची भीती वाटते, पण गरुड मात्र इतर पक्ष्यांप्रमाणे वागत नाही. तो वादळापासून पळत नाही, तर त्याच वादळाच्या वेगाचा उपयोग करून आणखी उंच भरारी घेतो. मित्रांनो, आपल्या आयुष्यातही अडचणी, संकट आणि अपयश ही वादळासारखीच असतात. अनेक लोक या संकटांना घाबरतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. पण यशस्वी लोक संकटापासून पळत नाहीत, ते त्यातून शिकतात, स्वतःला अधिक मजबूत बनवतात आणि पुढे जातात. लक्षात ठेवा, प्रत्येक संकट तुमचं नुकसान करण्यासाठी नाही, तर तुम्हाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आलेलं असतं. परिस्थिती बदलण्याची वाट पाहू नका. स्वतःला इतकं मजबूत बनवा की कोणतंही वादळ तुम्हाला थांबवू शकणार नाही. नियम क्रमांक 2, नेहमी उंच ध्येय ठेवा. गरुड कधीच फक्त जमिनीवर पाहत राहत नाही, त्याची नजर नेहमी आकाशावर असते. त्याला किती उंच उडायचं आहे हे त्याला माहीत असतं. आपल्या आयुष्यातही जर ध्येय मोठं असेल, तर त्यासाठी केलेली मेहनत ही मोठी असते. छोट्या विचारांमुळे छोटं यश मिळतं, पण मोठ्या विचारांमुळे मोठं यश मिळण्याची संधी निर्माण होते. मोठी स्वप्न पाहण्याची भीती बाळगू नका, कारण प्रत्येक मोठी गोष्ट एकेकाळी फक्त एका स्वप्नापासूनच सुरू झालेली होती. नियम क्रमांक 3, गर्दीपासून वेगळं राहा. गरुड
कधीच कळपामध्ये उडत नाही. तो स्वतःचा मार्ग निवडतो आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो. आज अनेक लोक फक्त इतरांचं अनुकरण करण्यात आयुष्य घालवतात, पण जे लोक स्वतःचा विचार करतात, स्वतःचे निर्णय घेतात आणि स्वतःचा मार्ग तयार करतात, तेच आयुष्यात वेगळं यश मिळवतात. लोक काय म्हणतील यापेक्षा तुम्हाला काय बनायचं आहे यावर लक्ष केंद्रित करा. कारण इतिहास गर्दीचं नाव लक्षात ठेवत नाही, तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्यांना लक्षात ठेवतो. नियम क्रमांक 4. योग्य वेळेची वाट पहा. गरुड शिकार करताना घाई करत नाही. तो शांतपणे निरीक्षण करतो, योग्य संधीची वाट पाहतो आणि योग्य क्षणी अचूक झेप घेतो. हेच तत्व आपल्या आयुष्यातही लागू होतं. प्रत्येक गोष्ट घाईघाईने करण्याचा प्रयत्न केल्यास चुका होण्याची शक्यता वाढते. संयम ठेवायला शिका, योग्य वेळ ओळखा आणि मग पूर्ण ताकदीने कृती करा. योग्य वेळी घेतलेला एक निर्णय अनेक वर्षांची मेहनत वाचवू शकतो. नियम क्रमांक 5. स्वतःला सतत मजबूत बनवा. गरुडाच्या आयुष्याबद्दल एक संदेश आपल्याला नेहमी प्रेरणा देतो. काळानुसार तो स्वतःला अधिक सक्षम बनवण्यासाठी बदल स्वीकारतो. यातून आपणही शिकायला हवं की आयुष्यात पुढे जायचं असेल तर जुन्या वाईट सवयी, नकारात्मक विचार, भीती आणि आळस सोडावा लागतो. दररोज स्वतःमध्ये एखादी चांगली सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, कारण कालपेक्षा आज आणि आजपेक्षा उद्या अधिक चांगलं बनणं हाच खरा विकास आहे. नियम क्रमांक 6. लक्ष विचलित होऊ देऊ नका. गरुडाला शिकार दिसली की त्याचं संपूर्ण लक्ष त्या एकाच लक्ष्यावर असतं. तो आजूबाजूच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही, म्हणूनच त्याचा निशाणा अचूक लागतो. आजच्या काळात अनेक लोक मोबाईल, सोशल मीडिया आणि इतर गोष्टींमुळे आपलं लक्ष गमावतात, त्यामुळे त्यांची स्वप्न अपुरी राहतात. जर तुम्हाला मोठं यश मिळवायचं असेल तर तुमचं लक्ष एका ध्येयावर केंद्रित करा. जेव्हा लक्ष स्पष्ट असतं तेव्हा यशाचा मार्गही स्पष्ट दिसू लागतो. नियम क्रमांक 7. आत्मविश्वास कधीही सोडू नका. गरुडाला स्वतःच्या ताकदीवर पूर्ण विश्वास असतो. तो कोणाशी तुलना करत नाही आणि स्वतःच्या क्षमतेवर शंका घेत नाही. आयुष्यात अनेक वेळा लोक तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत. काही जण तुमची टीका करतील, तर काही जण तुमचं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतील. पण त्या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा आहे की तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता का? जर उत्तर होय असेल तर कोणतीही अडचण तुम्हाला जास्त काळ रोखू शकणार नाही. लक्षात ठेवा, आत्मविश्वास ही प्रत्येक मोठ्या यशाची पहिली पायरी आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, सतत प्रयत्न करत राहा आणि गरुडाप्रमाणे प्रत्येक संकटावर मात करत आयुष्यात उंच भरारी घ्या. मित्रांनो, गरुडाला आकाशाचा राजा म्हटलं जातं, पण त्याच्याकडे सर्वात मोठी ताकद आहे म्हणून नाही, किंवा तो आकाराने सर्वात मोठा आहे म्हणूनही नाही. तो राजा आहे कारण त्याची विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. जिथे इतर पक्षी संकट पाहतात तिथे गरुड संधी पाहतो. जिथे इतर पक्षी घाबरतात तिथे गरुड धैर्याने उभा राहतो. आपल्या आयुष्यातही खरा बदल परिस्थिती बदलल्याने होत नाही, तर आपली विचार करण्याची पद्धत बदलल्याने होतो. म्हणून परिस्थिती बदलण्याची वाट पाहण्यात वेळ घालवू नका. स्वतःला बदला, तुमचे विचार बदला, तुमच्या सवयी बदला आणि तुमचा दृष्टिकोन बदला. एकदा हे बदलले की आयुष्य आपोआप बदलायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, आयुष्यात वादळं येणारच, संकट येणार, अपयश येणार, टीका होणार आणि कधी-कधी स्वतःची माणसंही साथ सोडून जातील. पण या सगळ्या गोष्टी तुमचा मार्ग थांबवण्यासाठी नाहीत, तर तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी असतात. म्हणून वादळ आलं तरी उडायला शिका,
परिस्थिती कठीण झाली तरी हार मानू नका. लोकांनी साथ सोडली तरी स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण जे स्वतःवर विश्वास ठेवतात त्यांना जगातील कोणतीही शक्ती फार काळ रोखू शकत नाही. आज स्वतःला एक वचन द्या की कोणतीही परिस्थिती आली तरी मी घाबरणार नाही, मी हार मानणार नाही आणि प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरं जाईन. कारण जगात सर्वात उंच भरारी तोच घेतो जो भीतीवर नाही तर धैर्यावर विश्वास ठेवतो आणि जो प्रत्येक वादळाला आपल्या यशाची संधी बनवतो. तोच आयुष्यात खऱ्या अर्थाने राजा बनतो. म्हणून गरुडासारखा विचार करा, गरुडासारखं धैर्य ठेवा आणि गरुडासारखी उंच भरारी घेण्याचं स्वप्न पहा. कारण तुमच्यातही ते सामर्थ्य आहे, फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे. मित्रांनो, जर आजच्या या व्हिडिओमधील गरुडाचा एक जरी नियम तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल आणि तुम्हाला आयुष्यात नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली असेल, तर कमेंटमध्ये नक्की लिहा, मी वादळातही उडायला शिकणार. तुमची ही एक कमेंट केवळ तुमचा आत्मविश्वास वाढवणार नाही, तर हा व्हिडिओ पाहणाऱ्या इतरांनाही प्रेरणा देईल. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबातील सदस्य, मित्र आणि अशा प्रत्येक व्यक्तीसोबत शेअर करा जी आयुष्यातील अडचणींशी झुंज देत आहे. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू शकतो. अशाच प्रेरणादायी, जीवन बदलणाऱ्या आणि सकारात्मक विचारांनी भरलेल्या व्हिडिओंसाठी काजल्स मोटिवेशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. भेटूया पुढच्या प्रेरणादायी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःवर विश्वास ठेवा, मोठी स्वप्न पहा आणि गरुडासारखी उंच भरारी घेण्यासाठी नेहमी तयार रहा. धन्यवाद.